ठीक आहे. हा जो धनवर्ष पोटलीचा क्लास आहे हा आपला उद्या 1:30 वाजेला सुरू होतो आहे आणि याच्या सर्व नोट्स तुम्हाला मिळतील. तुम्हाला प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग मिळेल. तुम्ही क्लासला असलात तर लाईव्ह क्लास आणि जर तुमचा क्लास मिस झाला तरी रेकॉर्डिंग मिळेल. आणि म्हणजे लाईव्ह क्लासला असला तरी मिळते रेकॉर्डिंग, असं काही नाहीये. रेकॉर्डिंगचा ऍक्सेस हा लाईफ टाईम असतो. म्हणजे इथून पुढे धनवर्षा पोटली लाईव्ह सेशन ज्या वेळेला पुन्हा होईल नवीन बॅच, त्यावेळेला सुद्धा तुम्ही त्या सेशनमध्ये तुम्हाला गरज असेल, वाटत असेल की मला अजून काहीतरी ऍड ऑन पाहिजे किंवा रिफ्रेश होईल पुन्हा, तर तुम्ही लाईव्ह सेशनला पुन्हा येऊन बसू शकता. प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळते लाईफ टाईम, प्रत्येक बॅचेसची. एकदा तुम्हाला ऍक्सेस दिला की दिला. तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळतात, हे सगळं मिळतं. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला सपोर्ट मिळतो. जी लोक आज एनरोल करतील त्यांचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप असेल जो नेहमी ओपन असतो. तुम्हाला काहीही प्रश्न शंका असतील तर तुम्ही तिथे विचारू शकता. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं. ओके. हा व्हॉट्सअप ग्रुप लाईफ टाईम असेल. मी असेपर्यंत मी जेवढ्या बॅचेस घेईल, नवीन बॅचचा ऍक्सेस पण तुम्हाला लाईफ टाईम असेल. ठीक आहे. हे सगळं आहे. आता याचा एनर्जी एक्सचेंज जो आहे, जी लोक आज रजिस्टर करतील 6 वाजेपर्यंत फक्त. ओके. डेडलाईन आहे आजची 6 वाजेपर्यंतची. जर तुम्ही आज 6 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करत असाल तर 2400 रुपये एनर्जी एक्सचेंज आहे. ठीक आहे. हा क्लास परत एकदा आपला होईल अक्षतृतीयेच्या आधी, दसऱ्याच्या आधी, दिवाळीच्या आधी. पण पुढच्या बॅचला एनर्जी एक्सचेंज असेल 4200 रुपये. जर तुम्हाला आता नवरात्राचा फायदा करून घ्यायचा आहे, सिद्धी करून घ्यायची आहे, तर तुम्ही आता एनरोल करू शकता. ठीक आहे. अमिता ताई, तुम्हाला काही विचारायचं आहे का? तुमचा माईक सुरू आहे. आणि या प्रत्येक टॉपिक मधले सब टॉपिक तुम्हाला इथे दाखवलेले नाहीये, तर प्रत्येक टॉपिक मध्ये अजून काही सब टॉपिक आहेत. ठीक आहे. तर आता कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. हा, त्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांना जो नंबर आहे तो चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करते. गुगल पेचा नंबर 9767 50 34 46. या नंबरवर तुम्ही गुगल पे किंवा फोन पे करू शकता आणि स्क्रीनशॉट पाठवू शकता. आज 6 वाजेपर्यंत केलं तर 2400 रुपये. आणि हे केल्यानंतर नक्की तुमचा एक छान इन्कम सोर्स सुरू होईल. कारण वेगवेगळ्या पोटली त्यामध्ये आहेत. लहान मोठी, हेल्थ पोटली, मनी ऑइल, मनी स्पेल, हे भरपूर प्रकार आहे. म्हणजे इन केस तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती आली आणि हे होतं ज्या वेळेला तुम्ही हे काही करतात, रेकी, एंजल, असे कुठले कोर्सेस, त्यावेळेला अशी व्यक्ती तुमच्याकडे येतात जे त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी तुम्हाला सांगतात आणि मग तुम्ही त्यांच्यासाठी हे वापरू शकता. ओके. येस. कुणाला काही प्रश्न आहेत? सगळेच व्हिडिओ बंद आहेत. नाही आहे, एक अनुष्काताई आहे, शुभांगी, अजून बाकी आहे. जरा बोला. आज नवीन लोक आहेत, त्यांना जरा कळू द्या. व्हॉट्सअप मेसेज आहे ना सगळ्यांना नाही दिसत. जादूच्या गोष्टींची स्टोरी बुक तयार करायचंय आता. व्हेरी गुड. खूप छान. हे आमचे आहे सगळ्यात जुने स्टुडंट्स. जर तुम्ही 2 शब्द बोललात तर बाकीच्यांना कळेल की काय आहे नक्की. आपल्याकडे रेकी लेवल 1च्या नाही आहेत का? म्हणजे आपल्याकडे इथे आता रेकी लेवल 1 झालेली नाहीये लोकांची कोणाची फारशी. नाही, बाकी आपल्या सेकंड थर्ड ग्रुप मधून आहेत, पण काही लोक नवीन आहेत. कारण आपण सोशल मीडियावर ऍडव्हर्टाईज सुरू केलेली आहे रेकी लेवल 1ची. तर तिथनं सुद्धा काही मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला जॉईन झालेल्या आहे आणि मी सुद्धा आज त्यांना पहिल्यांदाच भेटते आहे. ओके. रेकी लेवल 1 करा ना. ते खुद जान जाओ. लेवल 1 करो खुद जान जाओ, असा प्रकार आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी येतात.
नवीन नवीन जादूच म्हणू शकतो. म्हणजे लिटरली आम्ही लेवल 3 जे शिकतोय ते एकमेकांना रेग्युलर काही ना काही एक्सपिरियन्सेस सांगत असतो. आणि त्या एक्सपिरियन्सेस मधून आम्हाला सगळ्यांना कळतं की आम्ही सगळे हवे ते. सॉरी. आता म्हणजे सविताताई लिटरली इतक्या हवे खुश ते. आहे की त्यांना नक्की काय बोलू तेच कळत नाहीये. प्रचंड म्हणजे ना अगदी वेड लागल्यासारखा तो ग्रुप झालेला आहे. एवढे एक्सपिरियन्स त्यांना येत आहेत. आणि झालं काय की रेकी लेवल जी आहे तर ती केल्यानंतर तुम्ही जिथे आहात तुमचं जे पण काही करिअर आहे, नोकरी आहे, जे पण आहे तिथे खूप स्पीडने तुमची ग्रोथ होते. तर आत्ता त्यांच्या लाईफमध्ये असं आहे, त्यांची फर्स्ट झाली, सेकंड झाली, थर्ड झाली आणि 10 बाजूंनी त्यांना अपॉर्च्युनिटीज येत आहेत. तर त्यांना असं झालंय, मी नक्की कुठली अपॉर्च्युनिटी घेऊ. प्रत्येक ठिकाणाहून संधी आणि पैसा आणि हॅपीनेस येतोय त्यांच्याकडे. त्याच्यामुळे आता त्यांना नक्की काय बोलावं याच्याऐवजी हसायलाच येत आहे. पण मग बाकीच्यांचा गैरसमज व्हायचा की अरे काय चाललंय. 2-3 दिवसांपूर्वीचा एक अनुभव येतो, शेअर करते. तुम्हाला पण नाही माहिती येतो ऍक्च्युली. ओके. यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे ऍक्च्युली कसं आहे ना, एकदम अ, अगदी म्हणजे शिपायापेक्षाही खालचे ते सिक्युरिटी वगैरे असले काही काही लोक असतात. तर त्या लोकांपैकी एकाने ट्यून टून होता आणि कॉल करून ऍक्च्युली तो हे सांगत होता म्हणजे की मला खुर्ची पाहिजे इथे. बरं, खुर्ची पाहिजे ह्यासाठी माझे मिस्टर म्हणजे त्याच्यापेक्षा खूपच वरच्या लेवलचे आहेत म्हणजे, पण त्यांना तो ऑर्डर देत होता. हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग मला यांनी इन्सिडेंट सांगितला की असं विचित्र बोलतोय, कॉल करतोय सारखा सारखा. म्हणजे ठीक आहे, पुढचा कॉल येईल, सॉरी म्हणण्याचा येईल. गुड, व्हेरी गुड. पूर्ण अफर्मेशन दिल्या, एनर्जी बॉल दिला, पूर्णपणे सुख समाधानी सगळं ज्या आपल्या रेग्युलरच्या अफर्मेशन्स असतात तशा दिल्या. आणि हा, त्याच्यानंतर जो इमिजिएट कॉल आला ना तो तसा नव्हता ऑब्व्हियसली. त्यावेळेला त्या माणसाने परत तेच रिपीट केलं की माझी बायको आणि मुलगा सोडून गेलेला आहे मला, आणि मला तुम्ही खुर्ची देत नाही, असं सगळंच काहीतरी बरळत होता म्हणजे तो. तर त्यांनी एवढंच सांगितलं मला की बघ परत आला याचा कॉल. आणि येऊन गेल्यानंतर म्हणजे मी माझं काम करत होते आणि मी जस्ट विचारायला गेले की सॉरी म्हटलं ना. ते म्हणे नाही, तो कसला सॉरी म्हणतोय. म्हटलं ठीक आहे. 7 वाजेची गोष्ट, 9:30 वाजेला व्हॉट्सअपवरती मेसेज, माफ करा. ग्रुपमध्ये पण मेसेज, पर्सनली पण मेसेज, माफ करा मी जे बोललो ते माझ्याकडून चुकून बोललं गेलं असेल. जे बोलण्याचं माझं म्हणजे इंटेन्शन नव्हतं. आता आपण हे म्हणू शकत नाही की 2 तासामध्ये उतरते, रात्रीच घेतलेली असेल तर. पण काम केलं. येस. आणि म्हणजे माझ्या नवऱ्याला आता आयडिया यायला लागली आहे मी काहीतरी करते म्हणून. येस. तर मला तेवढा फक्त मेसेज दाखवला, तुझी जादू काम केली. तर रेकी हे काय आहे की तुम्ही मॅजिशियन होऊन जातात, तुम्ही जादूगार होऊन ऍक्च्युली जातात, तुम्ही सात्विक ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा वापरायला लागतात. तर त्यांनी तो एक्सपिरियन्स शेअर केला. येस. छान, व्हेरी गुड. खूप छान की तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकतात. तर कोण कोण आहे आज थँक्स धनवर्षा टू यू पोटली. मॅम, थँक्स टू यू. थँक्यू, तुम्ही आज शेअर केला एक्सपिरियन्स म्हणून. ओके, चलो थांबूया. कुणाचे प्रश्न जर नसतील तर. अमृता ताई, तुमचा प्रश्न आहे, हँड रेस केलाय. आणि शीतल नाही, स्वप्न आहिरे माईक सुरू करून बोलू शकतात. अमृता श्रीकांत म्हणून तुम्ही हँड रेस केला आहे. तुम्हाला बोलायचं आहे का? स्वप्ना अहिरे, निलिमा उत्तुरकर. मॅडम 1.5 तास टायमिंग ठेवला.
काय म्हटलं? 1.5 तास टायमिंग ठेवणार का मॅडम? हो, कारण आपल्याकडे आता वेळ नाहीये तेवढा आणि पाडव्यापर्यंत आपल्याला हे पूर्ण म्हणजे सिलेबस कव्हर करायचा आहे. जेणेकरून पाडव्यापासून नवरात्र सुरू होते आणि पाडव्याच्या दिवशी तुम्हाला ती पोटली बनवायची आहे. त्याच्यामुळे आपला हा दुपारचा टाइम आहे. कारण ही बॅच झाली की आपला एंजलचा कोर्स आहे, पुन्हा रात्री साबणाचा कोर्स आहे. हा, नमस्कार मॅम. येस. मी अमृता बोलतीये. ओके. आणि तुमचं हे आजचं सेशन माझ्या जपाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. मी दक्षिणा घेऊन जप करते लोकांसाठी, लोकांचं भलं व्हावं म्हणून. आणि तुमचं हे रेकी त्याला संलग्न आहे. मला हा कोर्स करायचा आहे, पण मी तुमची जी ही जास्त प्रमाणातली फी ती मी टप्प्याटप्प्याने देऊ शकेन. आय एम सॉरी. हा, आय एम सॉरी. हा हा, पण मी तुमचे सगळे पैसे देईन, त्याबद्दल प्रश्न नाही. ती पॉलिसीच नाही आपल्याकडे. मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला जपाचे एनर्जी एक्सचेंज घेता, नाही, तुम्ही जपाचे माझे टप्प्याटप्प्याने कमी घेता? प्रमाणात येतात ना पैसे, कमी लोकांचे कमी प्रमाणात येतात. त्यामुळे मला तुमचे एकदम असे 4,000 5 असे देता येणार नाही. 4,000 मी फी सांगितलीच नाहीये. मी 2,400 रुपये सांगितले फक्त. हा, 2400 असले तरी मी एक 1,000 1,200 असे देऊ शकते. जर तुम्हाला ते पटत असेल तर, अन्यथा नाही. असं काही नाही की तुम्ही माझ्यासाठी तुमचे नियम बदला, असं अजिबात नाही. थँक्यू. ओके. हा हा. ओके. सुवर्णा ताई, तुमचा हँड रेज आहे. बरं, चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकलाय सोनल ताईंने. मॅडम? येस, एक मिनिट. कोणाचा मेसेज आहे हा? की मी रेकी करते, खूप छान अनुभव येतात, रेकी करा. ओके, तर त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही करू शकतात रेकी. माईक सुरू करून बोलल्या असतात तर अजून छान झालं असतं. इट्स ओके. हा, बोला सुवर्णाताई. हॅपी मॉर्निंग मॅडम. मला हॅपी. लेट झालं तर ह्याची आम्हाला रेकॉर्डिंग मिळेल मॅडम प्लीज? येस, रेकॉर्डिंग केलेली आहे. अपलोड करण्याचा 100% पेक्षा जास्त प्रयत्न केला जाईल. रेकॉर्डिंग केलेली आहे. गुगल मीटला कधी कधी थोडस हे होतं, रेकॉर्डिंग मोठी झाली की, म्हणून थोडासा उशीर होतो. येस. आणि ते एंजलचा कोर्स झाला, त्याचं पण मला जॉईन करायला, घरातली मुलगी आजारी असल्यामुळे जमलं नाही, तर त्याचे पण मला रेकॉर्डिंग मिळेल का? एंजलच्या मास्टर क्लासची रेकॉर्डिंग नाहीये, पण कोर्स जो सुरू झालाय त्याची आहे रेकॉर्डिंग. बरं, मग ती तरी करू शकेल मी, कारण की मला जमलं नाही. करू शकतात. मला पर्सनलवर मेसेज करा एंजल कोर्स साठी, कारण आज अजून दुसराच दिवस आहे. काल फक्त इंट्रोडक्शन झालेलं आहे. जे किती वाजता एंजल कोर्सची? एंजलचा कोर्स आपला दुपारी 3 वाजेला असतो. 3 वाजता का? ठीक आहे, करते मी जॉईन. थँक्यू. थँक्यू. एकदा त्या ग्रुपमध्ये राहता येईल. दीपाली ताई, कळलं नाही तुम्ही काय म्हणालात. सुवर्णा ताई, तुमचं हे बंद करा माईक. मी म्हटलं एकदा ऍडमिशन केली आपण याच्यामध्ये, तर नेहमीसाठी त्या ग्रुपमध्ये राहता येईल ना? यस, आपला तोच नियम आहे. आणि मी आता पण तेच सांगितलं, तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिशन करता त्या कोर्सचा व्हॉट्सअप ग्रुप, त्या कोर्सचं रेकॉर्डिंग, त्या कोर्सच्या नोट्स, त्या कोर्सचं लाईव्ह सेशन हे तुम्हाला कायम मिळेल. मी आहे तोपर्यंत. ओके. माझा मुलगा गॅरंटी घेतो, तू गेल्यावर हे मी सुरू करेल. माझा मोठा मुलगा सरळ म्हणतो, आई तू काळजी नको करू, तू असं नको म्हणू, मी आहे तोपर्यंत मी हेच करेल. आता 4थीत आहे, पण त्याचा मुळांक भाग्यांक आमचा सेम आहे. आणि गुरुग्रह जसं माझा प्रबळ आहे तसं त्याचाही आहे. त्याच्यामुळे तो फुल गॅरंटी घेतो की आई तू काळजी नको करू, तू असं म्हणत नको जाऊ की मी आहे तोपर्यंत, तू गेल्यावर पण मी कंटिन्यू करेल. येस. तुमच्यासाठी खास मेसेज आलेला आहे.
चॅट बॉक्समध्ये रेकी लेवल 1 करा, समजायला लागले आणि तुमच्या नशिबात असेल तर दीक्षा घेण्याची इच्छा होईल. जस्ट मॅजिक. 1 एप्रिल नवीन लोकांनी अजिबात चुकवू नका. पुढचं पुढे बघू, पण 1 एप्रिलला जो पहिला सेशन आहे तो अजिबात चुकवू नका. रेकी लेवल 1 साठी एनर्जी एक्सचेंज नाहीये, जसं आपण तिथे पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. ओके, जे काही असेल ते तुम्हाला तिथे येईल लक्षात. 7 दिवसांचा आपला तो सेशन असतो. 1 तास, कधी 1-1.5 तास असं होतो. 7 दिवस असतो. ठीक आहे. येस. अजून चलो आता ज्यांना एक मिनिट, माझी मुलगी 8वीला आहे, ती रेकी 1 करू शकते ना? काय म्हटलं विजयाताई? माझी मुलगी 8वीला आहे, ती रेकी लेवल 1 करू शकते ना? करायलाच पाहिजे. ती तयार आहे. करायलाच पाहिजे. आता मी तुमच्या बॅचच्या वेळेला माझ्या 4थीतल्या मुलाला रेकी लेवल 2 ची दीक्षा दिली आणि काल त्याचा रिझल्ट होता. मी शाळेत गेली होती. खूप छान फीडबॅक आला. मला पण शॉक. असा फीडबॅक अपेक्षित नव्हता, पण आला. म्हणे आधीच्या एक्झामच्या वेळेला ना त्याला असं टोकावं लागायचं, अरे लिही पेपर. म्हणजे तो इतका आळशी ना, आळशी म्हणजे ना असं टेन्शन नाहीये लाईफमध्ये अजिबात. लिहायचं पण जीवावर येतं. हुशार आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे, कळत नाही असं काही नाही, पण लिहायचं जीवावर येतं. याच्याकडे बघ, त्याच्याकडे बघ. असतात लहान मुलं अशी असतात, आणि ते काय असतं ते पण मला माहिती आहे. त्याचाही आपला सेशन होईल खास तुमच्यासाठी, आणि ते फ्री असेल. ओके, तर मला त्याचा पण एक अनुभव शेअर करायचा आहे. एकच मिनिट. माझी मोबाईलची बॅटरी ऍक्च्युली 2% म्हणून पटकन मला बोलू द्या 2 मिनिट फक्त. ओजसच्या बाबतीत आपण सरस्वती रेकी ओजसला दिलेली होती आणि ओजसमध्ये प्रचंड तफावत होती. म्हणजे जो अगोदरचा होता ना ओजस, त्याच्या मानाने आता पूर्ण डिफरंट आहे. म्हणजे इतका एकाग्रतेने आता अभ्यास करत होता की त्याला काळजी वाटत होती. म्हणजे आता अभ्यास करायला हवा याची काळजी वाटत होती. अगोदर कसा असा बेफाम, जे होईल ते होईल अशा स्टाईलमध्ये असायचा, पण आता जबाबदारी घेऊन अभ्यास करत होता. सो म्हणजे माझा एकटीचा अनुभव असेल तर समजू शकतो, पण माझ्या मुलाचा एकच रेकी त्याची ती झालेली आहे, सरस्वती रेकी, आणि ते स्टुडंटसाठी बेस्ट आहे. तर ती पण म्हणजे मी रिकमेंड करेल जेव्हा येईल तेव्हा. म्हणजे पण ती सुद्धा खूप छान आहे. आणि रेकी लेवल 1 तर आता सुरू करेल मी, ओजसला पण सांगणार आहे. येस, गुड, छान. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल वर्ड्स. येस. तर मग माझ्या मुलाचं असं झालं की टीचर आधी म्हणत होते, आणि ते मला माहिती होतं की तो आहे तसा, त्याला असं फार एकाग्र व्हायला, लिहायला फार कंटाळा. आता काल गेली तर म्हणे पूर्ण वेळ पेपर लिहिण्यात बिझी होता. म्हणजे जरा सुद्धा त्याने इकडे तिकडे पाहिलं नाही, आणि त्याला प्रचंड सवय आहे. म्हणजे सिरियसनेस जो म्हणतो ना, किंवा जबाबदारीची जाणीव, असं म्हणजे ऍक्च्युली त्याला काय म्हणतात, इनोसंट, भोळा भाबडा, तसं खूप आहे. तसं लहान नाही, ते मस्त डॉन आहे अशी. तर याच्याबद्दल मग त्यांनी काल सांगितलं की ह्या वेळेला ना तो पूर्ण वेळ बिझी होता. म्हणे त्याने खालची मान वर केली नाही, कंटिन्यू सगळा पेपर लिहिला त्याने भरभरून, प्रत्येक पेपर. तर हे होतं. आणि हे तर अजून बाकीच्यांचे पण आहेत एक्सपिरियन्स. सविता ताईंनी त्यांच्या मुलाचं आणि त्यांचं खास ऑडिओ कम्युनिकेशन पण ग्रुपमध्ये पाठवलेलं आहे. किती दिवस आहे हा कोर्स? धन वर्षा पोटलीचा कोर्स 5 दिवसाचं मी तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे. 1 तास जर बरोबर घेतला तर, पण ओघाने माझ्याकडून तो क्लास 1.5 तास होऊन जातो, तर मग एखादा दिवस त्यामध्ये आपला कमी होऊ शकतो. आणि जर मी ऍड ऑन पण खूप बोलत असते, तिथे ऍड ऑन होत असतं जे इथे नाही दिसत स्क्रीनवर, तर मग एखादा दिवस वाढतो पण. ठीक आहे. वेळ असणार आहे दुपारी 1:30 वाजेची, आणि रोज असणार आहे. आणि जो तुम्ही एनर्जी एक्सचेंज 2400 रुपये देणार आहात, तर हा महिना असा आहे की नवरात्र आहे आणि लोक याच्या शोधात असतात. धनवर्षा पोटली, कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र, ह्या सगळ्या गोष्टी. आणि जर तुम्ही हे केलं, म्हणजे ते पुढे प्रमोट कसं करायचं ते पण तुम्हाला सांगितलं जाईल, तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अक्षय तृतीया आहे. आता हे दिवस काय आहे, या दिवसांमध्ये आपण काय करत असतो, इन्व्हेस्टमेंट. कशासाठी? जी आहे ती वाढावी.
म्हणजे प्लॉट घेतो, फ्लॅट घेतो, गाडी घेतो. आता प्लॉट किंवा फ्लॅट घेतला तर काय आपल्याला डबल रेट मिळेल, किंवा गाडी जरी घेतली थोडंसं नवीन नवीन वापरायची पुन्हा विकायची, असं काहीतरी असतं ना. किंवा सोनं घेतो इन्व्हेस्टमेंट म्हणून, किंवा पॉलिसीज घेतो इन्व्हेस्टमेंट म्हणून या दिवसांना आपण. तर आपली समृद्धी वाढण्यासाठी घेतो. आणि हे जरी मुहूर्त आहे पण लागून काय आहे, नवरात्र. तर नवरात्रामध्ये हे पोटली तयार करणं, सिद्ध करणं, आता यावर काय बोलू मी, प्रचंड पॉवर असते आणि हे सगळं छान होतं. तर ज्यांना करायचं आहे त्यांनी 2400 रुपये एनर्जी एक्सचेंज करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करते. उद्या बरोबर 1:30 वाजेला आपला क्लास होईल. सुवर्णाताई, तुमचा हँड रेज आहे का? सुवर्णा भोसले, तुमचा हँड रेज आहे, बोलायचंय काही? हॅलो, हा बोला. पाडव्याचं जे आहे ते 3 वाजताच आहे का कसलं सेशन? गुढीपाडव्याच्या दिवशी जे सेशन घेणार आहे ते? पाडव्याच्या दिवशी सेशन नाही घेणार आहे आपण, त्याच्या आधी. हा, ते किती वाजता आहे? किती वाजता आहे? नाही आहे ना पाडव्याच्या दिवशी सेशन. बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. जर समजा टॉपिक नाही कव्हर झाला ना, तर म्हणजे जे तुम्हाला करायचंय पाडव्याच्या दिवशी तो टॉपिक तर होऊन जाईल. ठीक आहे, एखाद दुसरा राहिला तर तो आपण पुढे कंटिन्यू करू, पण पाडव्याच्या दिवशी आपण सुट्टी घेणार आहोत. हा, तेच म्हणूनच विचार. ठीक आहे, थँक्यू मॅडम. येस. हा, आणि बघा एक सांगायचं तुम्हाला राहिलं की जसं यांनी रेकी सांगितली, रेकीचे अनुभव सांगितलं, ही असते मूळ उसुई रेकी, आणि एक असते सुवर्णाताई माईक बंद करा. हा, एक. येस, थँक्यू. एक असते मनी रेकी. ओके, तर मनी रेकीची दीक्षा सुद्धा पाडवा, दसरा, अक्षय तृतीया, धनत्रयोदशी या मुहूर्तांवर घेणं हे खूप शुभ मानलं जातं. आता मनी रेकी काय असते, तर मनी रेकी काय करते, आपल्या ऑरामध्ये जी ऊर्जा आहे मनीची ती वीक झालेली आहे, म्हणून आर्थिक प्रॉब्लेम आहेत. सो दीक्षा काय करते, आपल्या या जन्मातले कार्मिक बंधनं, या जन्मातला मागचा भूतकाळ आणि मागचा कुठलाही जन्म यातला जो काळ आहे, आणि तिथे आपल्या कळत किंवा नकळत आपल्या बोलण्यातून किंवा वागण्यातून जे चुकीचे कर्म झालेले असतात. थँक्यू सो मच, इतका सुंदर मेसेज टाईप केलाय सोरल ताईंने. तर मनी रेकीची दीक्षा काय करते, हे सगळे कर्म वॉशआउट करते, आणि ते वॉशआउट झाल्यामुळे आपली मनी एनर्जी वाढते आणि आपल्याकडे पैसा अट्रॅक्ट होतो. तर मनी एनर्जी खास करून हे काम करते, मनी रेकीची दीक्षा. तर ज्यांना मनी रेकी करायची असेल तर तुम्ही ती पण करू शकता. पाडव्याच्या दिवशी जर मनी रेकीची दीक्षा घ्यायची असेल तर तुम्हाला त्याचा एनर्जी एक्सचेंज असणार आहे 3300. हा फक्त आज 6 वाजेपर्यंत एनरोल केलं तर. अदरवाईज 6000 रुपये त्याची फी आहे मनी रेकीची. ओके, रेकी लेवल 1 बद्दल नाही बोलते मी. हे फक्त ज्यांना असं वाटतंय की आम्हाला दुसरं काहीच करायचं नाही, फक्त आमची आर्थिक ऊर्जा हील करून द्या, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तसं नका करू, आधी रेकी लेवल 1 करा. ठीक आहे, रेकी लेवल 1 करा जी फ्री आहे, आणि त्याच्यानंतर अक्षय तृतीया येतच आहे, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मनी रेकी करू शकता. ओके, म्हणजे बघा, हा म्हणजे मी तुम्हाला म्हणू शकते की उद्या पाडवा आहे, तुम्ही मनी रेकीची दीक्षा घेऊन टाका. माझ्याकडे तर फी जमा होईल, माझी तर लॉटरी लागली, पण ते काम मी करत नाही. जर तुमची रेकी लेवल 1 झालेली नाहीये तर डायरेक्ट मनी रेकी करू नका. आधी रेकी लेवल 1 करा जी फ्री आहे 1 तारखेपासून, आणि ती झाल्याच्या नंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मग तुम्ही मनी रेकी करा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. आणि जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जुने आहेत, तुम्ही रेकी लेवल 2 ला नाही आले पण तुमची 1 झालेली आहे
आणि तुम्हाला मनी रेकी करायची, तुमची खास फक्त आर्थिक ऊर्जाच तुम्हाला ऍक्टिव्हेट करायची, तर मग तुम्ही मनी रेकी करू शकतात उद्याच्या मुहूर्तावर. उद्या म्हणजे पाडव्याच्या मुहूर्तावर. ओके, तर मला वाटतंय आपण आता थांबलं पाहिजे, कारण तुमचे तर कॅमेराज बंद आहेत आणि बरोबर 3 वाजता आपला एंजलचा कोर्स आहे. मेसेज कळला नाही मला. हा रेकी लेवल 1 ही 1 तारखेपासून म्हणजे रात्री आहे 9 वाजता. ओके, रात्री 9 वाजता आहे. चलो बरं, आता एंजलचा आपला कोर्स आहे, आपण तिकडे पुन्हा कनेक्ट करूया. बऱ्याच मैत्रिणी स्क्रीनवर आहेत एंजल मधल्या. ठीक आहे, आणि ज्यांना करायचं आहे पोटलीचा क्लास तर तुम्ही करू शकतात. स्वतःसाठी आयुष्यभर तुम्हाला होईल प्रत्येक मुहूर्तावर. आणि तुम्ही जर रेकी हिलर आहात, आपल्याकडे किंवा कुठेही रेकी केलेली असेल आणि नसेल जरी केली तरी तुम्हाला यातनं एक इन्कम सोर्स सुद्धा तयार होतो. ठीक आहे, सो ही मला संधी दिली. इतका वेळ तुम्ही माझं ऐकून घेतलं, इतका वेळ पेशन्सने इथे थांबलात, त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ज्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या जरी आपल्याला ऐकायला छोट्या होत्या, की प्रत्येकाला थँक्यू म्हणा, पैशांना थँक्यू म्हणा, त्या पॉवरफुल रिझल्ट देऊन जातात. विश्वास ठेवून त्या टिप्स तुम्ही वापरायला सुरुवात करा. ओके, thank you so much. Lots of gratitude. Always blessings, always blessings, always blessings.